पुढची बातमी आहे दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनासंदर्भात रस्त्यावरती आता अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी जंतर मंतर रिकामं केलंय। कॉक्रोच जनता पार्टीच्या स्टेटचा सुद्धा पोलिसांनी ताबा घेतलाय। जंतर मंतरवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, त्यामुळे आता अभिजित दिपकेंकडनं रस्त्यावरती आंदोलन सुरू आहे। 8 वाजलेत आणि अभिजित दिपके जे सीजेपीचे प्रमुख आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे, त्यांचं अद्याप देखील जंतर मंतरच्या रस्त्यावरती आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सीजेपीच्या अनेक शेकडो कार्यकर्त्यांसोबत हे आंदोलन जे आहे ते सध्या रस्त्यावरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभरामध्ये सीजेपीच्या अनेक कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी लाठीचार्जमध्ये हे मारलेलं होतं आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत ते गंभीर जखमी सुद्धा झालेले आहेत। काहींना हाताला इजा पोहोचलेली आहे, तर काहींना डोक्यामध्ये इजा पोहोचलेली आहे आणि ही असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर अभिजित दिपके यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांना, तरुणींना जंतर मंतरवरती जमण्यास सांगितलेलं होतं, परंतु काही कार्यकर्ते जे आहेत ते संसद भवनाकडे निघालेले होते। त्यावेळेस मात्र पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत खरं तर त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा वगैरे जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। या ठिकाणी देखील जंतर मंतरच्या परिसरामध्ये अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अमोंग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं। खरं तर नीट परीक्षेचा हा सगळा वाद आहे। नीट काम किया है दिल्ली पुलिस ने। नारे नहीं, अरे नारे नहीं, बस ताली बजाइए इनके लिए, ताली बजाइए। आमचं आंदोलन सुरू राहणार आहे, पण आमची जी पहिली प्राथमिकता आहे ती सोनम सरांचं अनशन तोडवणं आहे। कारण की आज जो काही प्रकार दिल्लीमध्ये घडला, ज्या प्रकारे पोलिसांनी इथं स्टुडंट्सला मारहाण केली, त्यांचं डोकं फोडलं, ज्या महिला होत्या महिलांचे कपडे फाडले, त्यांच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारण्यात आलं, ते पाहता सोनम सरांनी निर्णय घेतला आहे की ते त्यांचं उपोषण जे आहे ते चालू ठेवणार आहे। पण आम्हाला असं भीती आहे की सोनम सरांची जी लाईफ आहे ती धोक्यात आहे। कारण की 23पेक्षा जास्त दिवस झालेले ते अजून अनशन उपोषण झेलू नाही शकत। त्यामुळे आमची पहिली प्राथमिकता आहे सरांचं